आता एक मोठी बातमी। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील अनेक महत्त्वाच्या बाबी आता समोर येत आहेत। या हत्या प्रकरणातील अत्यंत महत्त्वाचा जबाब न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय। देशमुख यांचं जेव्हा अपहरण करण्यात आलं यावेळी त्यांची हत्या होणार याची देशमुखांना चाहूल लागली होती। देशमुखांच्या अपहरणावेळी त्यांच्यासोबत असलेल्या चालकाच्या जबाबातून ही माहिती समोर आली आहे। टोल नाक्यावर संतोष देशमुख यांना काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमध्ये टाकण्यात आलं। त्यावेळी देशमुख आपल्यासोबत असलेल्या चालकाला म्हणाले की लवकर पोलीस स्टेशनला जा, हे लोक मला जीवे मारणार आहेत। इतकं म्हटल्यानंतर आरोपी लगेच संतोष देशमुख यांना घेऊन केजच्या दिशेनं नेलं। दरम्यान कार चालकाच्या जबाबात नेमकं काय आहे आपण ते जाणून घेऊयात। मी देशमुखांसोबत त्यांच्या कारमधून मस्साजोगला जात होतो। मी ड्रायव्हिंग सीटवर बसलो, देशमुख शेजारी बसले होते। डोणगाव टोल नाक्यावर स्विफ्ट आणि स्कॉर्पिओनं आम्हाला अडवलं। दोन्ही कारमधून 6 जण उतरले। सुधीर सांगळेनं मोठा दगड आमच्या कारच्या काचेवर मारला। देशमुखांना कार बाहेर खेचलं आणि मारहाण केली। देशमुखांना काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमध्ये घातलं। देशमुख मला म्हणाले, बंधू लवकर पोलीस स्टेशनला जा, हे लोक मला जीवे मारणार आहेत। त्यानंतर स्कॉर्पिओ देशमुखांना घेऊन केजच्या दिशेनं गेली। असा जबाब संतोष देशमुख यांच्या कार चालकानं दिला। शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा आम्ही केलेली होती, मात्र सद्यस्थितीमध्ये असं करता येणार नसल्याचं अजितदादांनी वक्तव्य केलंय। याचा अर्थ भविष्यात कर्जमाफी देता येणार नाही असं होत नाही। आम्ही शेतकऱ्यांसाठी चांगल्या योजना आणण्याचा प्रयत्न करू, असं आश्वासन मंत्री शंभूराज देसाई यांनी केलं। गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंवर जमिनीवरून केलेल्या टीकेला खडसेंनी प्रत्युत्तर दिले। महाजनांना कल्पना नसेल ही जमीन वडिलोपार्जित आहे, त्यांचा जन्म झाला नसेल तेव्हापासून ही जमीन माझ्याकडे आहे। माझा संघर्ष महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आहे, वैयक्तिक नाही, अशा शब्दात खडसेंनी महाजनांना उत्तर दिलं। पालघरमध्ये मनसेतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। मनसैनिकांना गुढीपाडवा मेळाव्यासाठी आव्हान करणाऱ्या बॅनरवरील मनसे नेते अविनाश जाधव यांच्या फोटोला काळं फासण्यात आलं। पालघरमधील मनसे पदाधिकाऱ्यांनी हे कृत्य केल्याचं समोर आलं। शेतकरी आणि शेतमजुरांच्या मुद्द्यावरून प्रहार संघटनेचे संस्थापक माजी मंत्री बच्चू कडू आक्रमक झाले। 11 तारखेला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती दिवशी रात्री 12 वाजता राज्यभरातील सर्व आमदारांच्या घरासमोर मशाली पेटवून आंदोलन करणार असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिलाय। जळगाव जिल्ह्यातील प्रजाशक्ती क्रांती दलाचे पदाधिकारी कर्की येथील प्रादेशिक विभागाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात साखळी उपोषणाला बसलेत। गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाची दखल घेतली गेलेली नाहीये आणि त्यामुळे उपोषणस्थळी पाडवा साजरा करत उपोषणकर्त्यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी केली। कराड तहसील कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काळी गुढी उभारत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध केला। यावेळी स्वाभिमानीचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली। शिर्डी विमानतळावरून नाईट लँडिंग झालेलं आहे, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आनंद व्यक्त केलाय। गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर MADCनं हैदराबादहून इंडिगो विमानानं उतरल्यानंतर पहिल्या रात्रीच्या उड्डाणातील प्रवाशांचं स्वागत केलं। विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीची ग्वाही दिली होती, मात्र आता कर्जमाफीबद्दल राज्य सरकारनं हात वर केल्यानं राज्यातील 23 लाख थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी बँकांचे दरवाजे कायमचे बंद झाले। डिजिटल बँकिंगच्या वाढत्या वापरामुळे सायबर गुन्हेगार प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांना फसवण्याचा आणि त्यांची संवेदनशील वित्तीय माहिती चोरण्याचा प्रयत्न होतो। त्यामुळे महाबँकेनं वाढत्या सायबर गुन्ह्यांपासून ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या। पुणे विमानतळावरून उन्हाळी सत्रातील विमानांच्या उड्डाणांना सुरुवात झाली। नवीन वेळापत्रकानुसार पुणे विमानतळावरून प्रतिदिन 104 ते 109 हवाई उड्डाणं निश्चित करण्यात आली आहेत, तर तेवढ्याच प्रमाणात येणाऱ्या विमानांचंही नियोजन करण्यात आलं। धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत धारावी पुनर्वसन आणि MNDPL झोपडपट्टी धारकांची पात्रता निश्चितीसाठी सर्वेक्षण सुरू आहे। सर्वेक्षण अंतिम टप्प्यात असतानाही कागदपत्र जमा केलेली नाहीयेत आणि त्यामुळे अशा झोपडधारकांना कागदपत्र सादर करण्याची 15 एप्रिलपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे। भारतीय नौसेनामध्ये अग्निवीर पदांसाठी भरती सुरू आहे। इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय नौसेनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात। निवड प्रक्रियेमध्ये ऑनलाईन परीक्षा, शारीरिक फिटनेस चाचणी आणि वैद्यकीय तपासणी
यांचा समावेश आहे। अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 10 एप्रिल 2025 आहे। देशातील सर्वात मोठी एअरलाइन्स कंपनी असलेल्या इंडिगोला आयकर विभागाने दणका दिलाय। इंडिगोची मूळ कंपनी असलेल्या इंटरग्लोब एव्हिएशनला आयकर विभागाने तब्बल 944.20 कोटींचा दंड ठोठावल्याचा आदेश जारी केला असल्याची माहिती समोर आली आहे। छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिघात येणाऱ्या सुमारे 15,000 इमारतींच्या पुनर्विकासासाठी विकास हक्क हस्तांतर देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळात करूनही अद्याप याबाबत अधिसूचना जारी झालेली नाही। त्यामुळे या धोरणाचा खरोखरच फायदा होणार की पुन्हा परिस्थिती जैसे थे राहणार असा संभ्रम रहिवाशांमध्ये निर्माण झालाय। कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी असून यंदा उन्हाळी हंगामातील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेच्या समन्वयानं विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय। या गाडीचं आरक्षण 2 एप्रिलपासून रेल्वेच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे। राज्यात राबवण्यात येणाऱ्या माता आणि बाल आरोग्य संबंधित विविध कार्यक्रमांमुळे बालमृत्यूचं प्रमाण कमी झालंय। मागील 3 वर्षात बालमृत्यू 17,000हून 12,000पर्यंत कमी करण्यात यश आलंय। यामुळे केंद्र शासनाच्या अहवालानुसार महाराष्ट्रातील नवजात बालकांचा मृत्यूदर हा 11पर्यंत कमी करण्यात यश आलंय। भिवंडी तालुक्यातील 60 ते 70 गावांचा केंद्रबिंदू असणाऱ्या पडघा गावात गुढी पाडव्यानिमित्त साजरा होणाऱ्या बोहाडा यात्रेकरूंनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। यावेळी यात्रेकरूंच्या सोयीसाठी ग्रामपंचायत सज्ज आहे। कल्याणच्या रेल्वे स्थानकाबाहेर रिक्षा चालकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली। प्रवासी घेण्यावरून मस्करी सुरू असतानाच 2 रिक्षा चालक एकमेकांमध्ये भिडले। नांदेड शहरातील आसना नदीवरील पुलावर असलेल्या झाडांना अचानक आग लागली। पालिकेच्या अग्निशमन दलानं ही आग आटोक्यात आणली। जळगावच्या पाचोरा महावितरण कार्यालयाच्या स्टोअर गोडाऊनला भीषण आग लागली। स्टोअररूममधील सामान जळून खाक झालंय, मात्र आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। मुसाळमध्ये मरीमातेच्या यात्रोत्सवानिमित्त 12 गाड्या ओढण्याची परंपरा आहे। याप्रमाणे 12 गाड्या ओढण्याचा उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला। यावेळी या उत्सवात हजारो भाविकांनी सहभाग घेतला। चिपळूण तालुक्यातील मालघर लोहारवाडी येथील प्रतीक अजय लटके गुरे धुण्यासाठी खरंतर गेलेला तरुण बैलाची रशी हातातून सुटल्यानं आणि पाण्याचा अंदाज न आल्यानं त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय। नगर परिषदेनं आपली स्पीड बोटीनं शोधकार्य करून मृतदेह बाहेर काढला। श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत। सोने पगडी, कौस्तुभमणी, हिऱ्याचं कंगन, जोड, मोत्याचा तुरा असा पारंपरिक साज घालण्यात आला होता। यावेळी विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वादग्रस्त गाणं तयार केल्यानं वाद निर्माण करणारा कुणाल कामरा अखेर मुंबई पोलिसांच्या चौकशीला सामोरं जाणार आहे। कुणाल कामराला मुंबई पोलिसांनी चौकशीचं समन्स बजावलंय। राज्यातील धरणातील पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग वाढल्यानं पाणी पातळी वेगानं कमी होऊ लागली आहे। मोठ्या प्रमाणात मागणी वाढणार असल्यानं पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। उत्तम आर्थिक केंद्र अशी ओळख असलेल्या मुंबईची विकासात चौफेर घोडदौड सुरू आहे। 2030 पर्यंत मुंबईची अर्थव्यवस्था $1,00,000 कोटी करण्याच्या दृष्टीनं धोरणं आखली जात आहेत। मुंबई कुलाबा वांद्रे सिव्ज मेट्रो 3 मार्गिकेतील आरे ते बीकेसी मार्गावरील मेट्रो सेवेच्या वेळेत आजपासून बदल करण्यात आलाय। रमजान ईदच्या दिवशी पहिली मेट्रो सकाळी 8:30 वाजता सुटणार असल्याची माहिती MMRC कडून देण्यात आली आहे। जळगावातील फुले मार्केटमधील मरीमाता मंदिरापासून भगवान झुलेलाल यांची शोभायात्रा काढण्यात आली। या शोभायात्रेत पारंपरिक वेशभूषेत सिंधी समाज बांधव सहभागी झाले। लोणावळ्यातील कार्ला एकविरा देवीचा चैत्री उत्सव 4 एप्रिलपासून सुरू होत आहे। या पार्श्वभूमीवर जुन्या मुंबई पुणे महामार्गावर जड आणि अवजड वाहनांसाठी वाहतूक निर्बंध लागू करण्यात आले आहेत। या मार्गावर पूर्ण वेळ अवजड आणि मोठ्या वाहनांना प्रवेश बंदी राहणार आहे। कराड शहरातील ईदगाह मैदानात असलेल्या एका तरुणावर 5 जणांच्या टोळक्यानं मारहाण करत चाकू आणि कोयत्यानं वार केले। यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। 5 जणांच्या टोळक्यामध्ये एक अल्पवयीन मुलगा असल्याचंही समोर आलं। शेवग्याच्या शेंगांना फक्त 15 रुपये किलोचा भाव मिळतोय, त्यामुळे शेतकरी चांगलेच आर्थिक संकटात सापडलेत। कवडीमोल भाव मिळत असल्यानं शेवगा उत्पादकांवर मोठं संकट उभं राहिलं। दुचाकी विकताना 2 हेल्मेट देणं बंधनकारक होणार आहे। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच नवी दिल्लीमध्ये झालेल्या ऑटो समिटमध्ये याची घोषणा केली। 2 व्हीलर हेल्मेट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडियानं देखील या नियमाचं स्वागत केलं।
रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर बेस्टनं मोठा निर्णय घेतलाय। रमजान ईद साजरी करण्यात येणार आहे, तर मंगळवारी बासी ईद साजरी केली जाणार आहे आणि त्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी बेस्ट उपक्रमातर्फे 128 ज्यादा बसगाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यात वाहन खरेदीचा उत्साह पाहायला मिळाला आहे। 23 ते 30 मार्च या कालावधीमध्ये 87,496 नवीन वाहनांची नोंदणी राज्य परिवहन विभागाकडे झालेली आहे। मुंबईत 9,349 नव्या वाहनांची नोंदणी झालेली आहे। लोणावळ्यातील कार्ला एकविरा देवीच्या चैत्र यात्रेसाठी देवस्थान सज्ज झाले। दर्शनासाठी श्री एकविरा देवस्थान ट्रस्टनं विशेष नियोजन केलंय। पिण्याच्या पाण्याची आणि स्वच्छतागृहांची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे। राज्यातील 8 जिल्ह्यात कर्करोग तपासणीकरता डायग्नॉस्टिक कॅन्सर व्हॅन कार्यान्वित करण्यात येणार आहे। त्याकरता सार्वजनिक विभागाने 79 लाख रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली आहे। मोबाईल कॅन्सर तपासणी व्हॅन ही सेवा कंत्राटी स्वरूपात राबवण्यात येणार आहे। दक्षिण मुंबईतील रखडलेल्या आणि अतिधोकादायक घोषित झालेल्या उपकर प्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाला वेग देण्यासाठी म्हाडाकडून 754 इमारतींना नवीन पुनर्विकास धोरणाअंतर्गत नोटिसा बजावण्यात आल्या होत्या। या नोटिशीनंतर आतापर्यंत 32 सोसायट्या पुनर्विकासासाठी पुढे आल्यात। या सोसायट्यांनी पुनर्विकासासाठी दुरुस्ती मंडळाकडे प्रस्ताव सादर केले। वातावरणातील बदलाचा देशभरातील आंबा उत्पादनावर परिणाम झालाय। 40% उत्पादन कमी झालं असून आवकही निम्म्यावर आली आहे। देश विदेशातील ग्राहकांवर फळांचा राजा रुसलेला आहे। यावर्षी संपूर्ण हंगामात आंब्याचे दर तेजीत राहणार असल्यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री बसणार आहे। थकीत 4,41,00,000 पाणी बिलाबाबत नोटीस बजावूनही त्याला प्रतिसाद न दिल्यानं कल्याण रेल्वे स्थानकाचा पाणीपुरवठा केडीएमसीकडून खंडित करण्यात आला होता। अखेर वरिष्ठ पातळीवर झालेल्या चर्चेत थकीत बिल भरण्याची तयारी दर्शवल्यानं हा पाणीपुरवठा तात्पुरता सुरू करण्यात आला। शेतकऱ्यांना दिलासा देणारी 1 रुपयात पीक विमा योजना आता येत्या खरीपापासून गुंडाळली जाणार आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत नुकताच हा निर्णय घेण्यात आला। येत्या खरीपापासून अंमलबजावणी करण्याचे निर्देश 26 मार्च रोजीच्या पत्राद्वारे कृषी विभागानं आयुक्तांना दिले। शिर्डीला साई दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना आता 5 लाखांचं विमा कवच मिळणार आहे। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर साई संस्थाननं साई भक्तांना दिलासा दिलाय। शिर्डीमध्ये दर्शनासाठी येताना भाविकांचा अपघात झाल्यास उपचाराचा खर्च आणि मृताच्या नातेवाईकांना 5 लाख रुपये मिळणार आहेत। साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा मालेगाव दौरा रद्द झालाय। मालेगावात संत संमेलन पार पडणार आहे। या संत संमेलनामध्ये साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना हिंदू वीर पुरस्कार दिला जाणार होता, मात्र त्यांची प्रकृती बिघडल्यानं साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा दौरा रद्द झालाय। साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी मालेगावातील संत संमेलनातील उपस्थितांशी फोनवरून संवाद साधला। मी जरी आली नाही तरी मी तुमच्यात आहे, सर्वांनी संघटित राहा असं म्हणत मी कुणालाही घाबरत नाही, मी मालेगावला नक्की येईन असा इशारा साध्वी प्रज्ञासिंह यांनी दिला। प्रशांत कोरटकरला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। कोर्टानं कोरटकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली। यानंतर प्रशांत कोरटकरच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र जामीन अर्जावर 1 तारखेला पुन्हा सुनावणी होणार आहे। त्यामुळे कोरटकरला 1 तारखेपर्यंत तुरुंगातच राहावं लागणार आहे। नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची संस्थापक प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। बँकेचं पुनरुज्जीवन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली। नांदेडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाडव्याच्या दिवशी हळदीला यंदाचा उच्चांकी भाव मिळालाय। 14,700 रुपये प्रति क्विंटलनं हळदीची विक्री झाली। पाडव्याच्या मुहूर्तावर नवीन हळद विक्रीला आल्यानं दर आणखी वाढण्याची शक्यता आहे।